नेक्स्ट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटीचा अर्थ नावातच आहे इम्प्युरिटी, म्हणजे आपला जो क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलमध्ये ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सोडून दुसरा कुठला तर पार्टिकल आला तर त्याला आपण म्हणूया बेटा इम्प्युरिटी डिफेक्ट. आतापर्यंत डिफेक्ट बघितले त्याच्यामध्ये काय होतं बेटा, एखादा पार्टिकल मिस होता, एखादा पार्टिकल होता फक्त तो त्याची जागा सोडला होता आणि कुठं आलं बेटा इंटरस्टिशियल स्पेसला, बाहेरचा कुठलाही नव्हता पार्टिकल. पण आता इम्प्युरिटी मध्ये काय येईल बेटा, वेगळा एखादा कुठला तर पार्टिकल असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट. सो इम्प्युरिटी डिफेक्ट अराइज कधी, व्हेन फॉरेन ॲटम. फॉरेन ॲटम म्हणजे कुठला बेटा, बाहेरचा एखादा कुठला तरी जो आपला क्रिस्टल आहे तो सोडून कुठला तर असेल तर काय होतं बेटा, हा इम्प्युरिटी डिफेक्ट होतो. फॉरेन ॲटम दॅट इज ॲटम डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम. होस्ट आणि गेस्ट माहिती आहे तुम्हाला. होस्ट म्हणजे काय, ज्याच्या घरी आपण जाणार आहे. गेस्ट म्हणजे जे असणार आहेत गेस्ट ते. सो आपला क्रिस्टल म्हणजे होस्ट, दुसरा जो आहे तो फॉरेन म्हणजे तो का असणार आहे, गेस्ट. तो आला तर काय येतं बेटा, इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि हे इम्प्युरिटी डिफेक्ट दोन टाइपचे बेटा, कुठले कुठले, सबस्टिट्युशनल आणि इंटरस्टिशियल. त्यातलं पहिला कुठलं बघू बेटा आपण, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. या सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय असणार बेटा, हा फॉरेन मॅटर, फॉरेन ॲटम कुठं असेल बेटा, त्याच्या रेग्युलर साईटला, लॅटाईसच्या रेग्युलर साईटला. म्हणजे काय मॅडम, समजा आपला असा क्रिस्टल आहे बेटा आणि ह्या क्रिस्टलमध्ये असे ॲटम होते आपले. हा आपला रेग्युलर क्रिस्टल झाला, पण एखादा फॉरेन मॅटर आला बेटा आणि तो फॉरेन मॅटर कुठं असतो बेटा, रेग्युलर साईटला. म्हणजे आपला जो ॲटम आहे त्याच्या जागी दुसरा कोणता आला असेल तर त्याला काय म्हणायचं आहे बेटा, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी. रेग्युलर ॲटम डिस्प्लेस्ड, आपला जो ॲटम आहे तो डिस्प्लेस होतो, त्याला काढतो आणि त्याच्या जागी जाऊन बसतो जर लॅटाईस साईट, त्याला आपण काय म्हणायचं बेटा, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी. एक्झाम्पल दिलं बघा, अलॉय. एक्झाम्पल कुठलं दिलं बेटा, अलॉय. माहिती आहे आपल्याला, ब्रास अलॉय, ब्रॉन्झ अलॉय. मेडल असते ना ब्रॉन्झ मेडल असते ना. सो ब्रास हा अलॉय बेटा कुणाचा अलॉय आहे, कॉपर आणि झिंकचा. ब्रास कुणाचा अलॉय बेटा, कॉपर आणि झिंक. आणि ब्रॉन्झ अलॉय बेटा कॉपर आणि टीन. ब्रॉन्झ कशाचा अलॉय आहे, कॉपर आणि टीन. मग आपल्या ब्रास मध्ये काय असतील बेटा, कॉपर आणि काय आहेत बेटा, झिंक. मग ही जागा सगळी कॉपरची आहे, हे दिसते ऑरेंज कलरची, हे सगळे कोण आहेत बेटा, कॉपर. आणि झिंक काय केलंय, त्या कॉपरला काढलाय आणि त्याच्या जागी दोन बसले, ब्लॅक कलरचं काय बेटा, झिंक. म्हणजे कॉपरची ही जागा होती ती कोणी रिप्लेस केली बेटा, झिंक. सो ब्रास कशाचं एक्झाम्पल येईल बेटा, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटीचं. पेपरला डायग्राम देतील आणि एक्झाम्पल विचारतील. सो ब्रास कशाचे एक्झाम्पल आहे, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. इन दिस डिफेक्ट रेग्युलर साईट ऑफ कॉपर इज डिस्प्लेस्ड, चेंज झाले, कोणाने केली बेटा, झिंक. बघा, ब्रास इट इज ऑल कॉपर झिंक. इन दॅट होस्ट कॉपर ॲटम रिप्लेस केले कशाने, कुठली इम्प्युरिटी बेटा, झिंक. देन झिंक ऑक्युपाय रेग्युलर साईट ऑफ कॉपर ॲटम. आणि झिंक काय केलं बेटा, कॉपरच्या रेग्युलर साईटला जाऊन बसलेला आहे. पेपरला 1 मार्काला क्वेश्चन येईल, डायग्राम देतील, नाव ओळखायचं. कुठलं नाव असणार आहे, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. किंवा राईट नेम एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. एक्झाम्पल काय येईल बेटा, ब्रास. कशाचं आलं आहे, कॉपर आणि झिंक. दुसरी बघा कुठली इम्प्युरिटी, वॅकन्सी थ्रू ऑलिओव्हॅलेंट इम्प्युरिटी. आता ऑलिओव्हॅलेंट इम्प्युरिटीचा अर्थ काय, ऑलिओव्हॅलेंट इम्प्युरिटीचा अर्थ काय बेटा, ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट सारखं माहिती आहे ना. ऑक्सिडेशन स्टेट कधी होती बेटा, एखादा ॲटम काय करणार, इलेक्ट्रॉन लॉस करणार. एखादा ॲटम काय केलं बेटा, इलेक्ट्रॉन लॉस केलं तर त्याच्यात चार्ज येतो का नाही, ठीक आहे. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी एक्स ने इलेक्ट्रॉन लॉस केला, 1 केला तर त्याच्यात चार्ज किती येतो, 1 येतो. 2 केला किती येते बेटा, 2 चार्ज येतो, ठीक आहे. सो ऑलिव्हॅलेंट इम्प्युरिटी कशाला म्हणायचं बेटा, ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती व्हेरिएबल असणार आहे. ऑक्सिडेशन स्टेट काय असेल बेटा, व्हेरिएबल. बघा एक्झाम्पल कुठलं बेटा, NaCl आहे. NaCl आपल्याला माहिती आहे कसं ब्रेक होतं बेटा, NaCl Na+, Cl-. मग ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा, 1 आहे का नाही. सो बघा 1 मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आहे. पण ह्याच्यामध्ये इम्प्युरिटी कुठली आली आहे बघा, SR. आणि ह्या SR ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा, +2. किती आहे बेटा, +2. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा, 2. म्हणजे दोन प्लस आहेत का नाही, त्या 2 प्लस मुळे 2 Na गायब होतील. बघा इथला एक Na गेलाय आणि इथला एक Na गेलाय. गायब होताना Na किती गायब झाले बेटा, 2. पण त्याच्या जागी इम्प्युरिटी किती आली आहे, एकच इम्प्युरिटी आली. आणि ती कुठली, ऑलिओव्हॅलेंट. ऑलिओव्हॅलेंटचा अर्थ काय बेटा, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्या होस्ट पेक्षा, क्रिस्टल पेक्षा वेगळी आहे. कळते. मग Na वर ऑक्सिडेशन स्टेट +1 होती, तिथले 2 Na गेले आणि त्या जागी फक्त एकच आला आणि तो कुठला बेटा, +2 आला. आणि त्यामुळं इथं काय तयार झाली बेटा, वॅकन्सी.
चार्ज बॅलन्स झाला, बरोबर आहे का? चार्ज बॅलन्स झाला ना, 2 प्लस, इकडचा 1 प्लस, इकडचा 1 प्लस, प्लस जेवढे तेवढे मायनस आहेत. चार्ज बॅलन्स झाला, पण तरी सुद्धा काय झाली बेटा, तिथं वॅकन्सी क्रिएट झाली. का क्रिएट झाली कळाली आहे का? कारण की तिथं ऑक्सिडेशन स्टेट काय होती बेटा, व्हेरी आहे. आणि त्याला आपण म्हणायचं आहे बेटा वॅकन्सी थ्रू पॉलिव्हॅलंट इम्प्युरिटी. नेक्स्ट, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी. नावातच का आता इंटरस्टेशियल, इंटरस्टेशियल म्हणजे काय? खाच्यामध्ये, गॅपमध्ये बघा दिसते का हे गॅप, आणि मग अशीच बघितलं एकदम ऑरेंज कलरचा होता का नाही, तो होस्ट आयटम, आणि तो होस्ट कोण आहे बेटा? आयरन. कोण आहे होस्ट बेटा? आयरन. आयरन बरोबर त्याचा नीट अरेंज झालाय, पण तिथं त्याच्यामध्ये जो गॅप राहिला होता का बेटा, त्या गॅपमध्ये जाऊन कोण बसलंय? कार्बन. गॅपमध्ये जाऊन कोण बसलं बेटा? कार्बन. आणि आयरन मध्ये कार्बन ऍड केलं, काय तयार होतं आपलं? स्टेनलेस स्टील. ठीक आहे, आणि ह्याला म्हणायचं कुठला डिफेक्ट? इंटरस्टेशियल. इंटरस्टेशियल का म्हणलं कळालं का? कारण की कुठे जाऊन बसले तो गॅपमध्ये. आयरनच्या जागी बसलाय का? आयरनच्या जागी बसला असतो तर काय आला असता? सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी, मगाचा ब्रासचा असला. पण हा आयरनच्या जागी आहे का? नाही, आयरन त्याच्या जागी आहे, त्याच्या खाच्यामध्ये जाऊन बसले, त्याच्या गॅपमध्ये जाऊन बसले, त्यामुळे नाव काय आलं बेटा पुढं? इंटरस्टेशियल इम्प्युरिटी. बाहेरचा आयटम आहे ना कार्बन, आयरन मध्ये थोडं येतो इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि एक्झाम्पल कुठलं बेटा आपलं? स्टील. डायग्राम देतील, डायग्राम ओळखून आन्सर द्यायचा आहे. स्टील इट इज एक्झाम्पल ऑफ इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. ब्रास कशाचं होतं बेटा? सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. हे सगळे कुठले झाले बेटा? स्टायशियोमेट्री वाले. सगळे कुठले झाले? स्टायशियोमेट्री. आता कुठले? नॉन स्टायशियोमेट्री. नॉन स्टायशियोमेट्री कुणाला म्हणलं? इथं चार्ज बॅलन्स होतो का? नाही, चार्ज बॅलन्स होणार नाही. नॉन स्टॅच्युमेट्री इफेक्ट अराइज व्हेन रेशो कशाचा? नंबर ऑफ एटम वन काइंड टू अदर काइंड रेशो, कॅटायन टू अनाइन बिकम डिफरंट. कॅटायनचा रेशो, अनाइनचा रेशो हा काय असेल बेटा? डिफरंट असेल, तर त्याला काय नाव द्यायचं? नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट. कुठले टाईप आहेत बघा याच्यामध्ये? 2 टाईप म्हणजे पहिला कुठला? मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. डेफिशियन्सीचा अर्थ काय बेटा? कमी असणे. डेफिशियन्सीचा अर्थ काय? कमतरता. नाव काय बेटा? मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, म्हणजे मेटल तिथं कमी असेल. दिस डिफेक्ट इज पॉसिबल व्हेन कंपाऊंड ऑफ दॅट शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. कंपाऊंड एकच आहे, काय सांगाले? कंपाऊंड एक म्हणजे एक्सच आहे, पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळी. मग तसं होतं का? एन सोबत एसआर होतं, पण इथं काय असेल? एकच कंपाऊंड, फक्त ऑक्सिडेशन स्टेट काय बेटा? वेगळी. एक्झाम्पल बघितलं लक्षात बघा. सगळीकडे NiO2 आहे का? निकेल ऑक्सिजन आहे. निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती दिली आहे? +2. ऑक्सिजनची +2. बरोबर आहे. सगळे 2-2 वाले निकेल आहेत बेटा, आहेत. ठीक आहे, आता ह्यातले निकेल गायब झाले समजे. काय झाले बेटा? गायब झाले. आणि त्या निकेल 2 च्या जागी कोण आले बघा? निकेलच आहे, पण तो कुठला आहे बेटा? +3 वाला. निकेलच आहे, पण तो कुठला बेटा? +3 वाला. असे किती निकेल आलेत? 2. किती निकेल आलेत बेटा? 2 आले. ठीक आहे, म्हणजे बघा नॉर्मल साईड किती आहे? 2 आहे ना, नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट 2. एक्स्ट्रा इथं किती झाला? 1. इथं किती एक्स्ट्रा झाला? 1. म्हणजे असे किती एक्स्ट्रा झाले? 2 चार्ज एक्स्ट्रा झाले, आणि त्या 2 चार्ज एक्स्ट्रा मुळे एकाचा एक मेटल गायब झाला. बरोबर आहे का? टोटल बघितलं की चार्ज बॅलन्स आहे. कशाचे चार्ज बॅलन्स आहे? +2 +2 +2 +2 +2 आहे का नाही सगळीकडे? +2 इकडचा गायब आहे, मग इकडचा 1 प्लस आणि इकडचा 1 प्लस +2 ते तुम्ही बॅलन्स झाला. पण मेटल आहे का तेवढे? मेटल आहेत का? इकडचा एक मेटल गायब झाला ना, तो नाही का? पूर्ण निकेलच आहे, बरोबर आहे. पण निकेलची ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळी बेटा. असे कॉपरचा मेटल असतो, आयरनचा असतो, काही मेटल असतात ज्याची ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळी असते. इथे एक्झाम्पल कुठलं घेतलं बेटा आपण? निकेलचं. निकेलचे 2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, कुठले? +2 वाले आणि +3 वाले. ठीक आहे, मग काय झालंय? +2 वाला निकेल गेला, त्याच्या जागी कोण आलं बेटा? +3 वाला. इकडचा +2 वाला गेला, त्याच्या जागी कोण आला बेटा? +3 वाला. ठीक आहे, +2 वाला गेलाय, +3 वाला आलाय, म्हणजे एक चार्ज एक्स्ट्रा आला प्लस वाला. +2 वाला गेलाय, +3 वाला आला, म्हणजे इथं सुद्धा एक एक्स्ट्रा चार्ज आलाय. किती एक्स्ट्रा झाले? 2. ठीक आहे, आणि आपल्या इथं निकेलवर किती चार्ज आहे? +2. चार्ज एक्स्ट्रा झाला, मग इकडचा निकेल गेला, म्हणजे इथं बॅलन्स झाला ना चार्ज, सगळीकडे चार्ज बॅलन्स झाला, पण निकेल मात्र कमी आहे. त्यामुळे नावात काय? मेटल डेफिशियन्सी. मेटल डेफिशियन्सी म्हणजे मेटल कमी आहे. ऑक्सिडेशन स्टेट बॅलन्स झाली आहे, पण मेटल कमी आहे ना तिथं. मग आता मेटल कमी आहे, वजन कसं झालं? मास काय झालं? वाढला का कमी झाला? कमी झाला.
कारण की एक मेटल गायब आहे ना, मास कमी झाला, डेन्सिटी सुद्धा काय झाली का? कळतंय? मेटल डेफिशियन्सीचा अर्थ काय? ह्या मेटल डेफिशियन्सी मध्ये चार्ज बॅलन्स झालाय. कसं बॅलन्स झालंय मॅडम? निकेल 2+ जे होते ते रिप्लेस झालेत. कशाने रिप्लेस झालेत बेटा? निकेल 3+. आणि त्यामुळं तिथं चार्ज जरी बॅलन्स झाला असला तरी एक मेटल मात्र कसा आहे? कमी. आणि त्यामुळे ह्याला काय म्हणू बेटा आपण? मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. सेम असं दुसरं कुठलं बघा? मेटल एक्सेस. एक्सेसचा अर्थ जास्त. एक्सेसचा अर्थ काय बेटा? जादा. मेटल काय असेल आता तिथं? जादा असेल. कसं जादा आहे बघा? पहिली कंडिशन, एक तर न्यूट्रल ऍटम येईल. न्यूट्रल म्हणजे कोण? त्याच्यावर चार्ज नाहीये, प्लस बी नाही, मायनस. दुसरा, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाय इंटरस्टेशियल पोझिशन. एक तर न्यूट्रल येईल किंवा एक पॉझिटिव्ह चार्ज वाला येईल. कसं येईल मॅडम? एक्झाम्पल घेतले बघा त्याने. ZnOचं घेतलं बेटा. झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड कसा ब्रेक होतो बेटा? Zn2+, ऑक्सिजन 2-. बघा, Zn2+, O-, प्लस मायनस प्लस मायनस आहे सगळीकडे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक झिंक आलाय बेटा आणि तो कसा आहे? न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे त्या झिंकवर चार्ज आहे का? नाही. त्या झिंकवर चार्ज आहे का बेटा? नाही. असं कसं झालं मॅडम? चार्ज कसं नसतंय? एक्झाम, हा समजा झिंक ऑक्साईडचे क्रिस्टल आहे बेटा. झिंक ऑक्साईडचे काय बेटा? क्रिस्टल. त्याला थोडं गरम केलं, त्याला काय केलं बेटा? हीट केलं म्हणून आपण. तर असं तयार होईल Zn++, O-, बरोबर आहे. ब्रेक होणार का नाही असं हिट केलं? मग इथं काय होतं बेटा? हा जो O-, आहे का नाही बेटा? ओव्हर 2 मायनस आहेत का नाही? हे 2 मायनस काय करतील? 2 इलेक्ट्रॉन लॉस करून काय तयार करतील? ऑक्सिजन. काय तयार करतील बेटा? ऑक्सिजन. हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन कोण घेतील? Zn++. 2+2- चार्ज राहील का? डाय होईल का नाही? मग काय तयार होईल? झिंक तयार झाला आणि ऑक्सिजन गॅस आहे का नाही? गॅस हवेत उडून जाते. गॅस हवेत काय होती बेटा? उडून जाते. आणि मग इथं काय राहतो? फक्त झिंक. आणि तो बी झिंक कुठला? ज्याच्यावर चार्ज नाहीये. पूर्ण एकदा बॅलन्स झालाय चार्ज. जेवढे प्लस आहेत तेवढेच मायनस आहेत. पण एक झिंक कसा आहे बेटा? एक्स्ट्रा. कळतंय? तर त्याला काय म्हणायचं? मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्स्ट्रा आहे ना, मगाशी मेटल कमी होता म्हणून मेटल डेफिशियन्सी. इथे एक मेटल एक्स्ट्रा आहे, त्यामुळे काय म्हणा बेटा? मेटल एक्सेस डिफेक्ट. दुसरी पद्धत बी करतात बेटा. कशी करतात? मेटल आहे, क्रिस्टल आहे, त्याच्यामध्ये Zn2+ गाठले तर 2 इलेक्ट्रॉन मिक्स करतात. म्हणजे मगाची केस. हे Zn++ होते आणि हे 2 इलेक्ट्रॉन होते का नाही? सो हे Zn++ राहिले आणि हे 2 इलेक्ट्रॉन राहिले. चार्ज बॅलन्स राहिलाच ना, मेटल बी एक्स्ट्रा आला. ह्याला म्हणायचं मेटल एक्सेस डिफेक्ट. कळतंय का? मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल डेफिशियन्सीचा कन्सेप्ट कळालाय, मेटल एक्सेसचा कन्सेप्ट कळालाय बेटा. ठीक आहे. नेक्स्ट कुठला बघा? लास्ट, बाय अनायन वॅकन्सीज. एफ सेंटर. 1 मार्काला क्वेश्चन पडतो याच्यात. एफ सेंटर. आता एफ सेंटरचा अर्थ काय? हा टाईपचा डिफेक्ट मुळे कलर येतो बेटा. काय येतो? कलर. जो कलरलेस आहे क्रिस्टल त्याला कलर कुणामुळे येतो? ह्या एफ सेंटर मध्ये. एक्झाम्पल कुठलं घेतलंय? NaCl, मीठ. ह्या NaCl ला काय केलं बेटा? आपण हीट केलं. NaCl ला काय केलं बेटा? हीट. पण हीट करताना कंडिशन काय बघा? सोडियम वेपर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करा बेटा? सोडियम वेपर. म्हणजे मीठ ठेवले आणि बाजूला कोण आहेत? सोडियमचे वेपर्स. त्याला हीट केलं. हीट करताना काय रिॲक्शन होते बघा? NaCl आहे ना आपला, ब्रेक होऊन काय तयार करतो? Na+Cl-. बरोबर आहे. आपण हीट कुणाच्या प्रेझेन्स मध्ये करालो बेटा? सोडियम वेपर आहेत ना बाजूला, मग ते सोडियम वेपर ह्या Cl- सोबत रिॲक्शन करतात आणि काय तयार होईल? NaCl. काय बाहेर पडतो बेटा? इलेक्ट्रॉन. मायनस आहे ना Cl चा, बाहेर पडतो. आणि हा आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकले. काय शिकले? एखाद्या कंपाऊंडवर लाईट पडली तर लाईट पडल्यावर ती लाईट ऍब्सॉर्ब करतो, हायर एनर्जीला जातो. हायर एनर्जी झाल्यावर तो अनस्टेबल होतो, खाली येताना एनर्जी इमिट करतो आणि इमिट करतो म्हणजे कलर. सो सेम आता इथं हा इलेक्ट्रॉन आहे ना बेटा, हा जो इलेक्ट्रॉन आहे का नाही, हा इलेक्ट्रॉन त्या सोडियमवर पडणारी लाईट ऍब्सॉर्ब करतो आणि त्यानंतर ती लाईट इमिट करतो
आणि इमिट केल्यामुळं आपल्याला सोडियम दिसतो येलो कलरचा. कुठं दिसतं का येलो कलर लिहिलं का बघा. सोडियम कुठं सोडियम कुठं दिसतो बट कुठल्या कलरचा दिसतो येलो कलर. एमसीक्यू लक्षात ठेवायचा आहे. का बरं सोडियम येलो कलर आहे कारण की त्याच्यामध्ये काय तयार होणार आहे बेटा एफ सेंटर. NaCl ला ज्यावेळेस आपण सोडियम वेपरच्या प्रेझेन्स मध्ये हीट करतो त्यावेळेस तिथं NaCl क्रिस्टल तयार होतो आणि इलेक्ट्रॉन रिलीज होतो. तो इलेक्ट्रॉन रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी बेटा एफ सेंटर तयार होण्यासाठी म्हणजे सोडियम क्लोराईडच्या कलरसाठी. आणि त्यामुळे सोडियम क्लोराईडचा कलर कुठला येतो बेटा येल्लो. ठीक आहे. आणि त्यामुळे रेशो लिहिताना बघा कसं लिहितो आपण NaCl कसं होणार बेटा Na प्लस Cl मायनस. एक Na प्लस NaCl चा एक Na आणि एक Cl येते. दोन घेतले तर दोन Na प्लस दोन Cl मायनस येतात का नाही. इथं लिहिताना किती लिहिले बघा आपण 1 प्लस एक्स. का बरं एक्स कारण की सोडियम वेपरच्या फॉर्म मध्ये हीट करतोय ना आपण. मग हे एक्स ज्यादा कुठले आले बेटा सोडियम वेपरचे. एक्स ज्यादा कुठले आले सोडियम वेपरचे. इथं सुद्धा तसंच केलं बघा आपण. झिंक 1 प्लस एक्स कुठला आला मॅडम एक्स. हा झिंक एक्स्ट्रा आहे ना. किती एक्स्ट्रा आहे तो एक्स प्लस ऍड करायचा. एक असेल तर एक करा दोन असेल तर दोन करा. तो आपण काय करणार ऍड करा. पेपरला थेरी पडली तर एक मार्काला एक्झाम्पल विचारणार. काय विचारतील बेटा एक्झाम्पल. आता एक्झाम्पल कुठलं लक्षात ठेवायचं बेटा NaCl चं कुठलं लक्षात ठेवलं येलो कलर. कुठला कशामुळं एफ सेंटर. बरोबर आहे. त्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट चालू केले. इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय बघितलं बेटा सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी. रेग्युलर जागा कॉपरची कोणी घेते झिंक. बरोबर आहे. ऑलिओव्हॅलेंट. ऑलिओव्हॅलेंट मध्ये काय होणार आहे बेटा रेग्युलर जागा कोण घेते असा मेटल ज्याची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी आहे. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघितली बेटा इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टेशियल मध्ये रेग्युलर जागा पेशी तिथंच आहेत पण गॅप मध्ये कोण असेल इम्प्युरिटी. एक्झाम्पल कुठलं बघितलं स्टील. आयरनच्या गॅप मध्ये कोण आहे बेटा करंट. कळते. इथं सगळे काय झाले बेटा आपले डिफेक्ट झाले. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला आहे बेटा आपला कंडक्टर जो आपला बेसिक आपला झालं लास्ट फिजिक्स लेक्चरला. कंडक्टर इन्सुलेटर सेमी कंडक्टर झाले ना आपलं. लास्ट पॉईंट बेटा टॉपिकचा मोस्टली याच्यावर काही क्वेश्चन येत नाही पण आहे मग घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. कुठला कन्सेप्ट कंडक्टर इन्सुलेटर आणि महत्वाचा कन्सेप्ट कुठला बघायचा आहे सेमी कंडक्टर. कंडक्टर कुणाला म्हणतो बेटा कंडक्टर ज्याच्यामधनं काय पास होणार आहे करंट. ठीक आहे. विच पासेस करंट ज्याच्यातनं काय होईल बेटा करंट काय होणार आहे पास होणार आहे इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे ज्याची रजिस्टिव्हिटी लो असेल. रजिस्टिव्हिटी काय असणार आहे बेटा लो. जेवढा रेजिस्टन्स लो तेवढा करंट काय होईल जास्त पास होईल. मग टेक्निकल टर्म मध्ये काय लक्षात ठेवायचं कंडक्टर कोण आहे ज्यांची कंडक्टिव्हिटीची रेंज लक्षात ठेवायची फक्त आपल्याला. ठीक आहे बेटा 10⁴ टू 10⁻⁴ किती आहे बघा 7 आहे. ओहम इनवर्स मीटर इनवर्स. ठीक आहे. कंडक्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटी कन्सेप्ट झालेले आहेत आपले. ठीक आहे. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय रेसिप्रोकल असणार आहे कशाचा रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे. सो ज्याची कंडक्टिव्हिटी 10⁴ टू 7 आहे त्याला काय म्हणूया कंडक्टर. बेस्ट एक्झाम्पल मेटल सॉल्ट सोल्युशन आयरन कॉपर करंट पास होतं ना ते बेटा. इन्सुलेटर पुन्हा म्हणायचं इन्सुलेटर ज्याची कंडक्टिव्हिटी काय बेटा लो ज्याच्यातनं करंट पास होत नाही. एक्झाम्पल रबर प्लास्टिक वूड. टेक्निकल टर्म मध्ये कंडक्टिव्हिटी किती आहे बेटा लो. लो म्हणजे किती आहे बघा -10 to -20 म्हणजे 0.000 झाले ना. ठीक आहे. ज्याची कंडक्टिव्हिटी लो आहे त्याला आपण काय म्हणूया बेटा इन्सुलेटर. आपल्याला कंडक्टिव्हिटी लक्षात ठेवायची बेटा. कंडक्टरची किती होती 4 to 7. इन्सुलेटरची किती आहे बेटा -20 to -10. आणि या इन बिटवीन जे असतील त्याला आपण काय म्हणतो बेटा सेमी कंडक्टर. कंडक्टिव्हिटी किती आहे बेटा रेंज बघा -6 to 4. -6 टू काय बेटा 4 आहे म्हणजे इन बिटवीन आहे कुणामध्ये कंडक्टर मधला आणि इन्सुलेटर. त्याला आपण काय म्हणतो बेटा सेमी कंडक्टर. आणि आपल्याला शिकायचं काय बेटा सेमी कंडक्टर. एक्झाम्पल कुठले आहे सिलिकॉन जर्मन. एक्झाम्पल कुठले सिलिकॉन जर्मन. मग सेमी कंडक्टर कुठल्या बेसिसवर कुठल्या थेअरीवर ऍक्ट होतात तर ती थेअरी कुठली बेटा बँड थेअरी. कुठली थेअरी आहे बँड थेअरी. दोन बँड असतात माहिती आपल्याला झालेले की दिसला कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. कुठले बँड आहेत बेटा दोन कंडक्शन आणि व्हॅलन्स बँड. शॉर्टली सांगते कंडक्शन बँड कुणाला म्हणायचं बेटा न्यूक्लियस. न्यूक्लियस भोवती काय असतात ह्या शेल्स आणि हे लास्ट ऑर्बिट. ठीक आहे. लास्ट ऑर्बिट म्हणजे कुठले बेटा व्हॅलन्स. व्हॅलन्स ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांची एनर्जी कशी असते बेटा हाय. त्यांची एनर्जी कशी असणार आहे हाय का कारण की ते इलेक्ट्रॉन कशा असतात बेटा फ्री. कारण की लूजली अटॅच असतील ना ते. जेवढे डिस्टन्स वाढतं तेवढं काय होणार अट्रॅक्शन वीक होईल. सो मेटलच्या लास्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्यांना काय म्हणलं होतं बेटा आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यांची एनर्जी कशी आहे बेटा हाय आहे त्यामुळं इलेक्ट्रॉन फ्री आहे आणि त्यामुळं ते कसे आहेत बेटा
मोबाईल. आणि त्याला आपण म्हणतो कंडक्शन बँड. काय म्हणायचं बेटा त्याला? कंडक्शन बँड. कुठला? व्हॅलन्स बँड. ठीक आहे. लास्ट व्हॅलन्स ऑर्बिट सोडून आधीच्या जे सगळे ऑर्बिट असतात, एकदम लास्ट ऑर्बिट सोडून आतले जे ऑर्बिट आहेत ना बेटा, तिथं जे इलेक्ट्रॉन असतील ते इलेक्ट्रॉन काय असतील बेटा? बांधले गेलेले असते न्यूक्लियसशी. बरं आहे ना? त्या जागेला म्हणायचं व्हॅलन्स बँड. त्या जागेला काय म्हणा बेटा? व्हॅलन्स बँड. आउटर मोस्ट मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला काय म्हणा? कंडक्शन बँड. आतमध्ये जे सगळे इलेक्ट्रॉन असतील त्याला काय म्हणा बेटा? व्हॅलन्स. आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी कशी? हाय. ह्याची कशी असेल बेटा? लो. हे कसे आहेत? फ्री. मोबाईल इकडे तिकडे फिरतात. हे तसे आहेत का? कारण की ते कुठं बांधले गेलेले आहेत? न्यूक्लियस. कुठं बांधले गेले आहेत बेटा? न्यूक्लियस. तर ते दोन बँड बेटा. मग ह्या दोन बँड मध्ये गॅप किती आहे? डिफरन्स किती आहे? त्याला आपण काय म्हणलो होतं बेटा? आठवत आहे? बँड गॅप, बँड एनर्जी, फॉरबिडन गॅप. आठवत आहे का? बघा काय म्हणलेलं आहे. दोन बँड आहेत. कुठले कुठले बँड? पहिला बँड कुठला बेटा? कंडक्शन. कंडक्शन बँडची एनर्जी कशी म्हणून सांगितली? हायएस्ट. ठीक आहे. इलेक्ट्रॉन जे आहेत ते कुठे असतात? आउटर मोस्ट. कसे असणार? क्लोजली स्पेस्ड इन सॉलिड लेवल कंडक्शन बँड पार्शियली ऑक्युपाय वॅकंट. इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड कसे आहेत बेटा? ते मोबाईल आहेत, फ्री आहेत आणि डिलोकलाइज. इकडे तिकडे काय करतात? कंडक्शन बँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ व्हॅलन्स ऑर्बिट. सेकंड त्यांची एनर्जी हाय आणि थर्ड ते कसे आहेत बेटा? फ्री. ह्याच्या अपोजिट काय असतात बेटा? व्हॅलन्स. व्हॅलन्सची एनर्जी कशी असेल बेटा? लो. कुठं असतील? आउटर मोस्टच्या आतमध्ये असतील. कंडक्शन बँड इज व्हॅलन्स बँड. इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स बॉन्ड नॉट फ्री. फ्री आहेत का ते? का बरं फ्री नाहीत बेटा? कारण की ते कुठं बॉन्ड आहेत बेटा? टाईटली बाउंड आहे. कुठं? न्यूक्लियस. आणि ह्या दोन गॅप बँड मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणायचं बेटा? बँड गॅप. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड कंडक्शन बँड इज कॉल्ड ॲज बँड गॅप. ठीक आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण बेटा? फॉरबिडन झोन. त्यालाच काय म्हणायचं? फॉरबिडन झोन. सिन्स बँड गॅप डिसाइड वेदर इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड प्रमोट ऑर नॉट. हा बँड गॅप क्या डिसाइड करतो बेटा? हा समजा सीबी आहे आणि हा व्हीबी. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. जेवढा गॅप कमी तेवढे इलेक्ट्रॉन कुठे जातील बेटा? एक्साइट होतील. जेवढा गॅप जास्त तेवढे इलेक्ट्रॉन वर जाऊ शकत नाहीत, एक्साइट होऊ शकत नाहीत. आणि त्याच्यावर आपण काय करतो बेटा? डिसाइड करतो तो जो सबस्टन्स आहे तो कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे का गुड कंडक्टर आहे. कसं डिसाइड करायचं मॅडम? बघा, व्हॅलन्स बँड, कंडक्शन. व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड. हा कंडक्शन बँड आणि हा काय बेटा? व्हॅलन्स. तीन केस आहे. इथे बघा डिफरन्स फारच कमी आहे. एकानंतर एकच आहेत. त्याला आपण म्हणतो ओव्हरलॅप. मग इथे इलेक्ट्रॉन जॉईन आहेत बेटा. कुठे जॉईन आहेत? न्यूक्लियस सोबत. व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन कुठे जॉईन असतात? बरं आहे ना? कुठे जॉईन आहेत बेटा? न्यूक्लियस. आणि कंडक्शन मध्ये कुठं असतात बेटा? फ्री असतात. इथे इलेक्ट्रॉन फ्री आहेत. जर व्हॅलन्स बँड मधल्या इलेक्ट्रॉनला कुठे जायचं बेटा? कंडक्शन बँड मध्ये जायचं आहे तर एनर्जी द्यायला लागते. आणि एनर्जी दिल्यावर ते जर उडी मारू वर गेले तर करंट पास होईल. कारण की करंट कोण कॅरी करणार आहे? इलेक्ट्रॉन कॅरी करणार आहे. मग थोडी एनर्जी दिली तर डिफरन्स कमी आहे ना बेटा? लगेच ते काय जातील? कंडक्शन बँड मध्ये जातील आणि काय करतील? करंट कॅरी करतील. ज्याच्यामध्ये बँड डिफरन्स कमी आहे त्यांना काय म्हणतो बेटा आपण? कंडक्टर. ठीक आहे. आता ह्यांच्यामध्ये बँड डिफरन्स बघा थोडा जास्त आहे आणि इथं तर किती जास्त आहे? खूप जास्त आहे काय? आता याला एनर्जी दिली बेटा. कितीही एनर्जी दिली तर इथं जातील परत खाली येतील, इथं जातील परत खाली येतील, इथं जातील परत खाली येतील. एवढा वर उडी मारू शकतील का बेटा? नाही. का? कारण की तिथं काय बेटा? एनर्जीचा डिफरन्स काय दोघांमध्ये? जास्त. मग कितीही एनर्जी द्या इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाही. तर ते कोण असतील बेटा? मग इन्सुलेटर. आणि या केसमध्ये एनर्जी डिफरन्स आहे. थोडं जर मी त्याला हिट केलं तर इलेक्ट्रॉन काय करतील बेटा? जम्प होतील आणि कुठे जातील बेटा? कंडक्शन बँड आणि मग कॅरी करतील. तर हे कुठली कॅटेगरी येईल बेटा? सेमी कंडक्टर. याला कुठली म्हणायचं? सेमी कंडक्टर. बघा बँड गॅप डिसाइड करतो. काय डिसाइड करतो बेटा? इलेक्ट्रॉन जे आहेत ते प्रमोट होतात का नाही? प्रमोट होतात का नाही म्हणजे व्हॅलन्स मधनं कुठे जातील बेटा? लास्ट ऑर्बिट मध्ये कंडक्शन बँड मध्ये जातील. ऑर नॉट व्हेन बँड गॅप इज लार्ज प्रमोट इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड टू द वॅकंट बँड बँड थर्मल एनर्जी इट इज कॉल्ड ॲज फॉरबिडन झोन. दोघांमधला जो डिफरन्स आहे ती जी जागा आहे ना बेटा, ती जी जागा आहे की नाही त्याला म्हणायचं फॉरबिडन झोन म्हणायचं. गॅपचा एनर्जी जो असणार आहे तो काय असणार? एनर्जी गॅप. एनर्जी गॅप दिलं बघा इथं बेटा. डायमंडचा किती आहे? 5.47. त्यामुळे आपण काय म्हणलं? डायमंड काय आहेत? गुड कंडक्टर ऑफ हीट, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का बरं बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? बँड गॅप लई आहे. बरोबर आहे. सोडियमचं बघा 0 आहे.
ओव्हरलॅप असतं, त्याला काय एनर्जी द्यायची गरज नाही, कारण करतात. सिलिकॉनचं बघा किती एवढा आणि जर्मेनियमचं बघा किती. ठीक आहे, म्हणजे हे कोण झाले कंडक्टर, हे सेमी कंडक्टर आणि हा कोण झाला इन्सुलेटर. मेटल, कुणाला मेटल म्हणायचं बेटा, जे काय करतील करंट कॅरी करतील, बरोबर आहे. आणि करंट कॅरी करतील आणि त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात कुठे बेटा, कंडक्शन बँड मध्ये. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील कुठे असतील बेटा, कंडक्शन बँड मध्ये. आणि त्यांच्यामध्ये एनर्जी गॅप बघा कसा आहे, पेपरला डायग्राम दिला बेटा, असं ओव्हरलॅप. ठीक आहे, म्हणजे त्यांना काही गरज, इलेक्ट्रॉन इकडे येतात आणि इकडनं कुठं जातात नाही, काय जातात पी मध्ये आणि करंट कॅरी करतात. इन्सुलेटरचं बघा, एनर्जी गॅप जास्त आहे, त्याला काय म्हणलं होतं बेटा आपण, कॉन्फिडन्स. इलेक्ट्रॉनला एनर्जी दिलं, एनर्जी दिलं तरी ते काय करू शकणार नाही बेटा, तेवढं जम्प करू शकणार नाही. त्यामुळे ते बॅड कंडक्टर असतील, करंट कॅरी करणार नाही. आणि लास्ट सेमी कंडक्टर, ह्यांच्यामध्ये बघा छोटा एनर्जी गॅप आहे, थोडं हिट केलं तर ते काय करतील बेटा, बस. ठीक आहे, कन्सेप्ट समजून घ्या, थेरी विचारणार नाही. काय महत्वाचं विचारतील आपल्याला आता बेटा, सेमी कंडक्टर. काय विचारतील बेटा आपल्याला, सेमी कंडक्टर. एकच नाही. सेमी कंडक्टर, कुणाला सेमी कंडक्टर म्हणायचं बेटा, पुन्हा म्हणलं बेटा सेमी कंडक्टर, ज्यांच्यामध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये एनर्जी गॅप कसा बेटा, स्मॉल. त्यामुळं ते इन्सुलेटर असतील. कधी इन्सुलेटर असतील बेटा, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला. कधी इन्सुलेटर असतील, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. पण टेम्परेचर वाढवलं, रूम टेम्परेचर दिलं तर काय होतील बेटा, इलेक्ट्रॉनला एनर्जी भेटेल आणि इलेक्ट्रॉन काय करतील, जम्प करतील आणि करंट वाढेल. म्हणजे जे सबस्टन्स ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला इन्सुलेटर आहेत, पण टेम्परेचर दिल्यावर करंट पास करत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, सेमी कंडक्टर. आणि दोन सेमी कंडक्टर आहेत, कुठले कुठले बेटा, सिलिकॉन आणि जर्मेनियम. सिलिकॉन आणि जर्मेनियम ह्यांचा जो कंडक्टन्स आहे ते रूम टेम्परेचरला थोडासा आहे बेटा, फायनाईट आहे. फायनाईटचा अर्थ काय, थोडा आहे पण मोजता येतो. आणि त्यामुळं त्याला नाव काय दिलं बेटा आपण, इंटेन्सिक सेमी कंडक्टर. अँड इट इज कसला सेमी कंडक्टर म्हणतो बेटा आपण, प्युअर सेमी कंडक्टर. हा कसला बेटा, प्युअर सेमी कंडक्टर. So what is intensive semiconductor? Intensive semiconductor, it is a pure semiconductor which is made up of, पुरावणी बनलेला बेटा, either silicon or germanium, which have low or finite conductivity at room temperature. मग थोडीशी आहे त्याची कंडक्टिव्हिटी. का बरं थोडी आहे मॅडम, कारण की सिलिकॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे माहितीये का बेटा, 14. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन सांगा, 2 8 4. लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा, 4. असा दुसरा सिलिकॉन, त्याच्या लास्ट मध्ये किती बेटा, 4. अजून एक सिलिकॉन, लास्ट शेल मध्ये किती, 4. असं करून सिलिकॉन एकूण किती बॉन्ड तयार करतो बेटा, 4. लाईक अ कार्बन. असे तो किती बॉन्ड तयार करतो, 4. कुठले बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. आणि थोडंसं हिट केलं, रूम टेम्परेचर वाढवलं तर हे बॉन्ड काय होतात बेटा, ब्रेक होतात. हे बॉन्ड काय होतील बेटा, ब्रेक होतील आणि इलेक्ट्रॉन काय होतील बेटा, रिलीज होतील. आणि हे रिलीज झालेले इलेक्ट्रॉन करंट कॅरी करतील. आणि तो कॅरी केलेला करंट एकदम छोटासा असतो आणि त्याला आपण काय म्हणतो, इंटेन्सिक सेमी कंडक्टर. आता तेवढा काय उपयोग येत नाही आपल्याला. मग आपल्याला जर त्याची कंडक्टिव्हिटी वाढवायची आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय करायची बेटा, इन्क्रीज करायची आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय ऍड करतो बेटा, इम्प्युरिटी. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय ऍड करतो, इम्प्युरिटी. सो कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमी कंडक्टर इज इन्क्रीज बाय ऍडिंग, काय ऍड करतो म्हणलं बेटा मी, इम्प्युरिटी. ही इम्प्युरिटी जी ऍड करतो त्याला आपण काय म्हणतो, डोपंट. आणि त्या प्रोसेसला काय म्हणलं होतं आठवते का, डोपिंग. फिजिक्सला झालंय हे सगळं, बरोबर आहे, लास्ट लेक्चर आपलं तेच झालेलं आहे. ठीक आहे, जी इम्प्युरिटी ऍड केली आहे त्याला काय म्हणा बेटा, डोपंट. प्रोसेसला काय म्हणा, डोपिंग. काय, द प्रोसेस ऑफ ऍडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी. थोडीशी काय करायची, इम्प्युरिटी घालायची बेटा, कशामध्ये, सिलिकॉन मध्ये किंवा जर्मेनियम. प्रोसेसला डोपिंग, इम्प्युरिटीला काय म्हणायचं, डोप. मग असे दोन टाईपचे डोपंट ऍड करतो आपण, आठवतंय कुठले बेटा, थर्ड ग्रुप एलिमेंट आणि 15, राईट ना. कुठले कुठले बेटा, थर्ड आणि कुठले बेटा, 15, म्हणजे 13 किंवा 15 म्हणा. थर्ड वाले आणि 5 वाले काय करतो आपण, ऍड करतो. म्हणजे ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो आणि पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड करतो. मग कुठली इम्प्युरिटी ऍड करतो त्या हिशोबाने त्याचे टाईप आहेत. ओके, सो ऍडिशन ऑफ ट्रायव्हॅलंट और पेंटाव्हॅलंट
impurity into intrinsic semiconductor is called as extrinsic semiconductor. इंटेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड केली आपण तर काय तयार बनतो त्याचा बेटा एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर. मग कुठली इम्प्युरिटी ऍड झाली त्या हिशोबाने दोन टाईप आहेत. पहिला कुठला बेटा एन. एनचा अर्थ काय सांगितले नेगेटिव्ह. एनचा अर्थ काय बेटा नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह चार्ज होणार असतो इलेक्ट्रॉन्स. पी म्हणजे पॉझिटिव्ह. एन टाईप पी टाईप दोन टाईप आहेत ना बेटा. एन म्हणजे नेगेटिव्ह पी म्हणजे पॉझिटिव्ह. सो एन टाईप सेमीकंडक्टर काय बेटा असा सेमीकंडक्टर ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड करायची आणि ती इम्प्युरिटी काय ऍड करेल बेटा इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कसं मॅडम तर एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये आपण कुठले एलिमेंट घालतो बेटा ग्रुप 15. म्हणजे इम्प्युरिटी कुठली घालतो पेंटाव्हॅलंट. कुठली ऍड करतो बेटा आपण पेंटाव्हॅलंट. इथं आपण सिलिकॉनचं स्ट्रक्चर काढलं होतं बेटा आपण. एक सिलिकॉनला एकूण किती सिलिकॉन अटॅच आहेत बेटा 4. आता त्याच्यामध्ये काय करायचं बेटा इम्प्युरिटी घालायची. कुठली इम्प्युरिटी घालायची आहे हे बघा एस आय एस आय एस आय एस आय एस आय. बरोबर आहे ना. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन बेटा 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे असं स्ट्रक्चर असतंय. त्या जागी काय करायचं बेटा एक सिलिकॉन काढायचा आणि त्याच्या जागी काय घालायचं बेटा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी कोण फॉस्फरस. पेंटाव्हॅलंट कुणाला म्हणायचं ज्याच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा 5. ठीक आहे 3 तर 4 तर इथं वापरले कुठं हा 1 2 3 4 4 झाले आणि 5. सिलिकॉनचे 4 आहेत पण घालणारा जो आपण फॉस्फरस त्याच्याकडे किती आहेत आउटर मोस्ट मध्ये 5 आहेत का नाही. तो 4 सिलिकॉनशी जॉईन होतो पण एक एक्स्ट्रा होतो का नाही. मग तो इलेक्ट्रॉन काय करतो बेटा करंट कॅरी करतो. मग कॅरी करणारा कोण आहे इलेक्ट्रॉन आहे नेगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे त्याला काय म्हणलं बेटा एन टाईप. त्यामुळे काय म्हणलं बेटा त्याला एन टाईप सेमीकंडक्टर. काय म्हणलं बघा एन टाईप सेमीकंडक्टर कंटेन काय इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आपण फॉस्फरस ऍड केलंय पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली आहे 4 सिलिकॉनशी जॉईन होतील एक राहिलेला इलेक्ट्रॉन करंट कॅरी करेल त्यामुळे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. कोण कसं करायचं कोण ऍड करायचं ग्रुप 15. काय करतात मग ग्रुप 15 सिलिकॉनचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय बेटा टेट्राहेड्रली 4 बॉन्ड आहेत. बरोबर आहे 4 बॉन्ड कुणाशी आहेत बेटा तो सिलिकॉनशी आणि राहिलेला एक काय करेल बेटा आहे काय की नाही एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तो मोबाईल आहे तो काय करेल बेटा करंट कॅरी. इथं करंट कॅरी करणारे कोण आहेत बेटा इलेक्ट्रॉन्स. करंट कॅरी कोण करणार आहेत बेटा इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळं इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतील बेटा इन्क्रीज. मग सीईटीला काय विचारते सीईटीला विचारते एन टाईप सेमीकंडक्टर. कोण आहे एन टाईप सेमीकंडक्टर आता कुठला बघितला फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी बिस्मथ. नाव लक्षात ठेवायचे. हे किती वाले बेटा 5 वाले. फॉस्फरस अँटीमनी बिस्मथ आहे. ठीक आहे फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी बिस्मथ हे कोण आहेत बेटा एन टाईप सेमीकंडक्टर. ते काय करतील इलेक्ट्रॉन रिलीज करतील इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असेल. दुसरा कोण बेटा पी टाईप. पी म्हणजे काय सांगितलं मगाशी पॉझिटिव्ह. पी म्हणजे काय बेटा पॉझिटिव्ह. ठीक आहे सेमीकंडक्टर डोपिंग प्युअर सेमीकंडक्टर विथ किती आले कुठले एलिमेंट घालायचे बेटा ग्रुप 30. म्हणजे काय मॅडम सिलिकॉन किती बॉन्ड असते बेटा 4. आता काय होईल बेटा इथं पेंटाव्हॅलंटच्या जागी काय करायचं ट्रायव्हॅलंट. ट्रायव्हॅलंट कोण बोरॉन. बोरॉनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत 3च आहेत फक्त. बोरॉनकडे किती इलेक्ट्रॉन आहे बेटा 3 का ट्राय 13 आहे ना तो. सो बोरॉनचा हा एक इलेक्ट्रॉन दुसरा इलेक्ट्रॉन तिसरा. इथं तसंच राहील का नाही होल तसंच राहील. तिथे इलेक्ट्रॉन आहे का नाही. मग आता काय होईल बेटा होल तसंच आहे मग हे इलेक्ट्रॉन इकडे जम्प होईल मग इथं होल क्रिएट होईल. हा इलेक्ट्रॉन इकडे जम्प होईल इथं होल होईल हा इलेक्ट्रॉन जम्प होईल आणि असं करत 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 काय होईल बेटा करंट कॅरी. होल जनरेट झाले म्हणजे तिथं कुठला चार्ज आहे बेटा पॉझिटिव्ह. डेफिशियन्सी आहे ना तिथे इलेक्ट्रॉनची. होल जनरेट झाले म्हणजे इलेक्ट्रॉन कमी पडलाय आणि त्यामुळे त्याला काय म्हणले बेटा आपण पी टाईप. पी म्हणजे पॉझिटिव्ह. इथं बघा लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सिलिकॉनकडे 4 आहेत फॉस्फरसकडे किती सॉरी बोरॉनकडे किती बेटा 3. एक्झाम्पल दिले इथं बोरॉनचं दाखवलंय बघा इथं 2 इलेक्ट्रॉन इथं 2 इलेक्ट्रॉन इथं आहे का इलेक्ट्रॉन नाही इथं एक्स्ट्रा आहे का नाही होल्स मीन्स नो इलेक्ट्रॉन. बोरॉन फॉर्म बॉन्ड विथ 3 सिलिकॉन. बोरॉन 3 सिलिकॉनची बॉन्ड तयार करेल बघा 1 2 3 चौथ्याशी करणार आहे का तो नाही. मिसिंग 4th इलेक्ट्रॉन क्रिएट होल. चौथा इलेक्ट्रॉन गायब आहे तिथं काय तयार होईल बेटा होल्स आणि होल्स काय करतील बेटा करंट कॅरी करतील कुणामध्ये पी टाईप. पी मध्ये होल्स हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड फॉर्म क्लोज विसिनिटी. होल बिअर ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज. होलची टेंडन्सी काय बेटा एक्सेप्ट इलेक्ट्रॉन. हा होल आहे हा इलेक्ट्रॉन इकडे जाईल परत होल क्रिएट होईल हा इलेक्ट्रॉन. होलची टेंडन्सी काय इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची आहे.
मग इथं चार्ज कॅरियर कोण आहेत बेटा? होल्स. एक्झाम्पल विचारतील. एक्झाम्पल कुठले बेटा? 3rd मधले, 13 मधले कुठले कुठले आहेत बघा? बोरॉन, जर्मॅनियम, इंडियम. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे का बेटा? कुठले कुठले एक्झाम्पल आहेत? बोरॉन, जर्मॅनियम, इंडियम. कुठले आहेत बेटा हे? पी टाईप सेमीकंडक्टर. कुठले आहेत बेटा ते? पी टाईप. कळते सेमीकंडक्टर काय उभं आहे का बेटा? सेमीकंडक्टर मध्ये काय बघतोय आपण सध्या? सेमीकंडक्टर कुठले टाईप आहेत? 2. कुठले कुठले? इंटेन्सिक आणि एक्सटेन्सिक. इंटेन्सिक आणि एक्सटेन्सिक. इंटेन्सिक कुणाला म्हणायचं? प्युअर सेमीकंडक्टर कोण आहेत? सिलिकॉन आणि जर्मन. पण त्यांची कंडक्टिव्हिटी कशी आहे बेटा? लो. त्यांची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये काय ऍड केलं बेटा? इम्प्युरिटी. तर काय तयार झाला? एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर. इम्प्युरिटी कुठले ऍड करतो त्या हिशोबाने किती टाईप आहेत? 2. कुठले कुठले? एन आणि पी. एन सेमीकंडक्टर कधी तयार होईल? कुठली इम्प्युरिटी ऍड करायची बेटा? पेंटाव्हॅलेंट. पी कधी तयार होईल? काय ऍड करायची? ट्रायव्हॅलेंट. कुठले एलिमेंट ऍड करायचे? ग्रुप 15. कुठले ऍड करायचे? ग्रुप 13. काय असतील इथं? इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. इथं कोण असतील एक्स्ट्रा बेटा? होल्स म्हणजे कोण? पॉझिटिव्ह. एक्झाम्पल इथं कुठले एक्झाम्पल होते बेटा? एन मध्ये एक्झाम्पल फॉस्फरस, अँटीमनी, आर्सेनिक. बरोबर आहे ना? इथं कुठले एक्झाम्पल आहेत? बोरॉन, जर्मॅनियम, इंडियम. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. ओके. अँड लास्ट पॉइंट ऑफ द टॉपिक दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक प्रॉपर्टी. टॉपिकचा लास्ट पॉइंट काय बेटा? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टी कसं लक्षात ठेवायचं बेटा? नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. काय सांगाले मी? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोण करते? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर ते काय दाखवते बेटा? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. लक्षात ठेवायचं. अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर काय दाखवतील? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. पुढच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहे, शॉर्ट मध्ये सांगले तुम्हाला. अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ठीक आहे. मग 3 टाईप आहेत बेटा त्याचे: डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक कुणाला म्हणायचं मॅडम? ज्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन कसे बेटा? पेअर. इलेक्ट्रॉन कसे पेअर? आठवतात ना पेअर बेटा? असं करतो आपण. एस चे, पी चे 3 असतात. आठवते ना? हे काय झाले? अनपेअर. हे कसे झाले? पेअर. तर ते पेअर म्हणजे 2, एक अँटी पॅरलल आणि एक पॅरलल. अनपेअर म्हणजे काय बेटा? कशा असतील? अनपेअर म्हणजे अशी. ठीक आहे. सिंगल सिंगल म्हणजे अनपेअर असते. सो डायमॅग्नेटिक कुणाला म्हणायचं बेटा? इलेक्ट्रॉन कसे आहेत बेटा? सगळे पेअर. डाय म्हणजे 2 लक्षात ठेवायचं सिंपल. डाय म्हणजे 2 म्हणजे दोन्ही कसे आहेत बेटा? पेअर. आणि जर पेअर असतील तर ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत. मॅग्नेटला काय करतील बेटा? ते रिपेल करतील. कळते का? डायमॅग्नेटिक मटेरियल मॅग्नेटला रिपेल करतील. का बरं? कारण की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे आहेत? पेअर. आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. कोण आहेत मॅडम? नायट्रोजन, F2 फ्लोरीन, NaCl, वॉटर, बेन्झीन. कुठले कुठले? नायट्रोजन, फ्लोरीन, वॉटर, NaCl, बेन्झीन. हे कोण आहेत बेटा? डायमॅग्नेटिक म्हणजे ते मॅग्नेटला चिटकणार नाही. दुसरा पॅरामॅग्नेटिक. पॅरा म्हणजे काय सांगितले बेटा? अनपेअर. त्यांच्यामध्ये काय आहेत बेटा? अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत. आणि अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे ते थोडेसे काय होतील बेटा? मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतील. थोडेसे मॅग्नेटला जाऊन चिटकतील. सो द सबस्टन्स विच कंटेन अनपेअर इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे काय करतील बेटा? ते मॅग्नेटकडे काय होतील? अट्रॅक्ट होतील. हे गेलं तुला दिसतं का बेटा? ते अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डला काय होतील बेटा? ते अट्रॅक्ट होतील. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. कुठले आहेत बघा? ऑक्सिजन, Cu2+, Fe3+, Cr3+. ऑक्सिजन, Cu2+, Fe3+ आणि Cr3+. लास्ट काय बेटा? फेरो. फेरो मध्ये अनपेअर आहेत पण ते कसे आहेत बेटा? लार्ज. म्हणजे काय मॅडम? एक्झाम्पल डी ऑर्बिटल. डी चे 5 ऑर्बिटल असतात माहिती ना बेटा? आणि ते 5 अनपेअर आहेत. पी मध्ये 3च होते ना? पी मध्ये 3 आहेत पण इथं 5 आहेत का नाही? म्हणजे अनपेअर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढे जास्त तेवढे मॅग्नेटिक फील्ड काय होतील बेटा? जास्त अट्रॅक्ट होतील. त्यामुळे ते काय होतील बेटा? स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील मॅग्नेटकडे. मॅग्नेट तर काय होतील बेटा? स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील. एक्झाम्पल बघा कुठले आहेत? आयरन होतं ना अट्रॅक्ट? आयरन, कोबाल्ट, निकेल. लक्षात ठेवा. फेकोनी. एमसीक्यूला क्वेश्चन विचारतील. विच ऑफ द फॉलोइंग इज डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक? सो फेरोचे एक्झाम्पल काय बेटा? फेकोनी, आयरन, कोबाल्ट, निकेल. आणि लास्ट काय बेटा? GdCrO. कन्सेप्ट काय आलाय? किती मॅग्नेटिक मटेरियल बघितले बेटा? 3. डाय, पॅरा, फेरो. डाय मध्ये कसे असतील इलेक्ट्रॉन? पेअर. हा दोघांमध्ये कसे आहेत बेटा? अनपेअर.
हे मॅग्नेटिक फील्ड कडे अट्रॅक्ट होणार नाही. हे अट्रॅक्ट होतील, पण फेरो काय होतील बेटा? स्ट्रॉंग अट्रॅक्ट. आणि सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय लक्षात ठेवा बेटा? एक्झाम्पल. डायचं एक्झाम्पल कुठलं कुठलं बघितलं? नायट्रोजन, फ्लोरीन, त्यानंतर वॉटर, बेन्झिन, NaCl. फेरोचं फेकोनी, GD, CrO2. आणि आपल्या पॅराचं काय बघा? Cu2 प्लस Fe3 प्लस Cr3 प्लस ऑक्सिजन. लक्षात राहील, MCQ ला एक तरी क्वेश्चन पडेल. ठीक आहे, इथं आपला पहिला टॉपिक संपला आहे. कळतंय?